नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इयत्ता 6वीतील पाठ दुसरा विलग करूया घटक यावरती परिपूर्ण स्वाध्याय पाहूया. तत्पूर्वी मास्टर ABP चॅनलवरती सर्वांचं स्वागत. सबस्क्राईब करा, लाईक करा. चला सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे चुंबकीय गुणधर्म. दुसरा त्यातील प्रश्न आहे, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. उत्तर आहे निवडणे. त्यातील पुढचा 3 नंबरचा प्रश्न आहे, पाण्यात विरघळलेली त्रुटी पुढीलपैकी टिंबटिंब पद्धतीने वेगळी करता येते. याचे उत्तर आहे अ बाष्पीभवन. आणि शेवटचा 4 नंबरचा आहे, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे टिंबटिंब पद्धतीने शक्य होईल. याचे उत्तर यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 2, सत्य की असत्य ते ठरवा. असत्य असेल तर का ते लिहा. 1. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. हे सत्य आहे. 2. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. याचे उत्तर आहे असत्य. कारण चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून फक्त चुंबकीय पदार्थ, उदाहरणार्थ लोखंड, निकेल, कोबाल्ट वेगळे करता येतात. तांबे, ॲल्युमिनियम किंवा सोन्यासारखे अचुंबकीय धातू या पद्धतीने वेगळे करता येत नाही. यानंतर 3 नंबरचे आहे, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. उत्तर असत्य आहे. कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ हे पाण्यात पूर्णपणे विरघळलेले असते, त्यामुळे ते वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते, अवसादन नाही. 4 नंबर, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. याचे उत्तर आहे सत्य. आणि 5 शेवटचे, जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. उत्तर सत्य. यानंतर प्रश्न क्रमांक 3, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी. उत्तर, कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते तर द्रवामध्ये न विरघळणारे अद्रवणशील स्थायू पदार्थ मिसळले असल्यास ते वेगळे करण्यासाठी गाळण पद्धत उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ पाण्यात मिसळलेली वाळू किंवा चहातील चहापत्ती ही गाळण पद्धतीने वेगळी करता येते. यानंतर आपण कशी उपयुक्त ठरते ते पाहूया. या पद्धतीमध्ये गाळण कागद किंवा तलम कापडाचा वापर केला जातो. मिश्रणाचा द्रव भाग गाळणीतून किंवा कापडातून सहज पार पडतो, तर स्थायू पदार्थाचे कण आकाराने मोठे असल्याने ते गाळणीवरच वरच्या भागात शिल्लक राहतात. अशा प्रकारे द्रव आणि स्थायू एकमेकांपासून वेगळे होतात. उदाहरणार्थ पाण्यात मिसळलेली वाळू गाळण पद्धतीने वेगळी करता येते, तसेच चहातील चहापत्ती गाळण पद्धतीने वेगळी करता येते. यानंतर प्रश्न क्रमांक 4, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा कसा कराल, वेगळा कसा कराल. उत्तर, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा पुढील 2 पद्धतीने वेगळा करता येईल. 1. निवळणे. लाकडाचा भुसा वजनाने हलका असल्याने तो पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो, त्यामुळे वर तरंगणारा भुसा हाताने किंवा चमच्याने अलगद काढून घेता येतो किंवा वरचे पाणी दुसऱ्या भांड्यात निवळून घेता येते. दुसरी पद्धत आहे गाळणे. यामध्ये संपूर्ण मिश्रण कापड्याने किंवा गाळणीने गाळून घेतल्यास लाकडाचा भुसा गाळणीवर राहतो आणि स्वच्छ पाणी खाली दुसऱ्या भांड्यात जमा होते. यानंतर प्रश्न क्रमांक 4,
सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरेल? उत्तर: वापरात येणाऱ्या पद्धती. 1. निवडणे. खिळे आकाराने मोठे असल्यास ते एक एक करून हाताने वेचून वेगळे करता येतात. दुसरी पद्धत चुंबकीय विलगीकरण. चुंबकीय गुणांचा वापर करून मिश्रणावरून चुंबकीय पद्धतीचा किंवा चुंबक फिरवून खिळे वेगळे करता येतात. या दोन्हीमधील अधिक सुलभ पद्धत. या दोन्ही पद्धतीमध्ये चुंबकीय विलगीकरण म्हणजे चुंबकाचा वापर करणे ही पद्धत सर्वात अधिक सुलभ, जलद आणि सोपी ठरते. कारण चुंबक भुशावरून फिरवताच सर्व लोखंडी खिळे क्षणात चुंबकाला चिकटतात आणि लाकडाचा भुसा खाली जसाच्या तसा शिल्लक राहतो.